नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डंका. कोकणकरांनी अजून किती वर्ष सहन करायचं? अजून किती लोकांनी या मुंबई गोवा महामार्गावर जीव गमवायचे? अजून किती वेळा कोकणकरांना फसवणार आहात? रस्ता पूर्ण नाही, खड्डे आहेत, ट्रॅफिक आहे, उड्डाणपूल अर्धवट आहेत, सेवा रस्ते नाही आहेत, अपघात सुरू आहेत आणि वर टोल सुरू. कोणत्या तोंडाने पैसे मागताय तुम्ही? लाज वाटत नाही का? 15 वर्षे रस्ता पूर्ण करण्याची घाई नाहीये, पण टोल सुरू करण्याची मात्र जबरदस्त घाई. म्हणजे कोकणकरांनी धूळ खायची, ट्रॅफिकमध्ये अडकायचं, जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा आणि वर पैसेही भरायचे. काय समजलंय कोकणकरांना? एटीएम मशीन? मुंबई गोवा महामार्ग हा महामार्ग आहे की कोकणकरांच्या सहनशीलतेची थट्टा? गेली 15 वर्षे कोकणकर फक्त आश्वासनाच्या धुरात जगतायत. प्रत्येक वर्षी नवीन घोषणा, प्रत्येक वर्षी नवीन तारीख, प्रत्येक वर्षी आता काम पूर्ण होणार अशी ग्वाही. पण वास्तव काय? आजही तो धुळीचा प्रवास, तेच अर्धवट उड्डाणपूल, तेच खड्डे, तेच ट्रॅफिक, तेच अपघात आणि तेच मृत्यू. फरक एवढाच, आता या सगळ्या त्रासासाठी सरकार कोकणकरांकडून पैसेही उकळणार आहे. कारण रस्ता अपूर्ण असला तरी टोल मात्र सुरू झालाय. पळसप ते कासू या पहिल्या टप्प्यावर खारपाडा येथे टोल नाका सुरू करण्यात आलाय. आता मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना टोल भरावा लागणार आहे. कार, जीप आणि हलक्या वाहनांसाठी 95 रुपयांचा टोल आकारला जातोय, तर मोठ्या वाहनांसाठी हा दर आणखी जास्त आहे. म्हणजे आधी खड्ड्यातून जा, ट्रॅफिकमध्ये अडकून राहा, जीव मुठीत घेऊन गाडी चालवा आणि वर प्रशासनाला पैसेही द्या. हा कसला न्याय? हा कसला विकास? खरंच प्रशासनाला लाज वाटली पाहिजे. 15 वर्षे रस्ता पूर्ण करण्याची घाई नाहीये, पण टोल सुरू करण्याची मात्र जबरदस्त घाई आहे. जी तत्परता टोल नाका सुरू करताना दाखवली, तीच तत्परता रस्ता पूर्ण करताना का दाखवली नाही? हा प्रश्न आज प्रत्येक कोकणकर विचारतोय. पण उत्तर कुणाकडेच नाहीये. कारण उत्तर द्यायचं असेल तर आधी काम करावं लागतं आणि इथे वर्षानुवर्ष फक्त भाषणं झाली आहेत. आजही नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव, चिपळूण, संगमेश्वर, निवळी, लांजा, हातखंबा या भागाची रस्त्याची अवस्था पाहिली की रक्त खवळतं. कुठे उड्डाणपूल अर्धवट आहेत, कुठे गर्डरच पडलेले नाही आहेत, कुठे सेवा रस्ते नाही आहेत, कुठे डायव्हर्जनवरून जीव धोक्यात घालून वाहन चालवावी लागत आहेत, कुठे डांबरीकरण उखडलंय, कुठे खड्डे एवढे मोठे की गाड्यांचे अक्षरशः खोके होत आहेत. पण प्रशासनाला त्याचं काहीच नाहीये. कोकणकर ट्रॅफिकमध्ये अडकले तर अडकू दे, उन्हात भाजू दे, रात्री रस्त्यावर पडू दे, अपघातात मरू दे, पण टोल मात्र वेळेवर भरलाच पाहिजे. कारण त्यांना फक्त कमाई दिसते, लोकांचे हाल दिसत नाहीयेत. आजही 200 किलोमीटर अंतर पार करायला 5 ते 6 तास लागतात. रत्नागिरीत पोहोचायला 10 तास लागत आहेत. पावसाळा आला की हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनतो. कितीतरी कोकणवासियांनी या रस्त्यावर आपले जीव गमावले, कितीतरी संसार उद्ध्वस्त झाले, कितीतरी आईची लेकरं गेली, कितीतरी महिलांचे कुंकू पुसलं गेलं. पण मंत्रालयात बसून फाईलवर सही करणाऱ्यांना त्या वेदना दिसतात का? त्यांना त्या रडणाऱ्या घरांचा आवाज ऐकू जातोय का? नाही. कारण त्यांच्यासाठी हा फक्त एक प्रोजेक्ट आहे, पण कोकणकरांसाठी हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. मे महिन्याची सुट्टी सुरू झाली की लाखो कोकणकर गावाकडे आनंदाने निघतात. मुंबई गोवा महामार्गावर आलं की त्या प्रवासाचा आनंद संपतो आणि त्रासाची सुरुवात होते. कुठे तासनतास ट्रॅफिक, कुठे धुळीचे ढग, कुठे अचानक अरुंद झालेले रस्ते, कुठे खड्डे, कुठे डायव्हर्जन आणि कुठे अपघात. कोकणात पोहोचेपर्यंत माणूस मानसिक आणि शारीरिकरित्या थकून जातो. गडकरी साहेब, तुमच्याबद्दल आदर आहे. देशभरात मोठमोठे एक्सप्रेसवे उभे राहिले, हे आम्हीही पाहिलंय. पण एकदा हेलिकॉप्टरमधून खाली उतरा आणि गाडीतून या महामार्गावरून प्रवास करा. मग समजेल कोकणकर रोज काय भोगतात ते. हवेतून खाली पाहिलं की सगळं सुंदर दिसेल, पण जमिनीवर परिस्थिती भयानक आहे. तुम्ही म्हणता मे 2026 अखेर काम पूर्ण होईल, पण कोकणकरांनी अशी किती भाषणं ऐकायची, किती वेळा आशा धरायच्या आणि किती वेळा फसवून घ्यायचं. गोव्यापासून काही भाग पूर्ण झाले असतील, पण हातखंबा, पाली, संगमेश्वर, चिपळूण, कोलाड, आमटेम, कासू, इंदापूर, माणगाव इथली अवस्था अजूनही विदारक आहे. काही भागात मशीन बंद आहेत, काही भागात कामगार दिसत नाहीयेत, काही ठिकाणी उड्डाणपुलाचे गर्डर पडलेले नाही आहेत. मग कोणत्या तंत्रज्ञानाने पुढच्या काही दिवसात हे सगळं काम पूर्ण होणार आहे? कोकणकरांना वेळे समजू नका. त्यांना वास्तव दिसतंय आणि वास्तव खूप कडू आहे. सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे अपूर्ण रस्त्यावर टोल, रस्ता धोकादायक, सुविधा शून्य, सेवा रस्ते नाहीत, ट्रॅफिक कायम, अपघात सुरूच आणि वर टोल. कोणत्या तोंडाने पैसे मागता? आधी रस्ता पूर्ण करा, सुरक्षित करा, लोकांचे जीव वाचवा आणि मग टोल घ्या. पण इथे उलटं चाललंय. आधी पैसे उकळा, मग कधीतरी रस्ता पूर्ण करा. म्हणजे कोकणकरांनी फक्त सहन करत राहायचं. स्थानिक ग्रामस्थांना विचारलं का? व्यापाऱ्यांना विचारलं का? रोज प्रवास करणाऱ्या लोकांचा विचार केला का? स्थानिक वाहनांना टोल मुक्ती द्यायची का यावर निर्णय झालाय का?
नाही, कारण प्रशासनाला लोकांशी संवाद साधायचा नाहीये, फक्त वसुली करायची आहे. ज्यांच्या जमिनी गेल्या, ज्यांनी धूळ खाल्ली, ज्यांनी वर्षानुवर्ष त्रास सहन केला, त्यांनाच आता पैसे भरायला सांगितलं जातंय. म्हणजे जखमही तुमची, वेदनाही तुमच्या आणि मीठही तुम्हीच विकत घ्या. लोकप्रतिनिधींची तर अजूनच कमाल आहे. काही दिवसांपूर्वी मोठमोठ्या घोषणा करत होते, काम पूर्ण होईपर्यंत टोल सुरू होऊ देणार नाही. मग आता कुठे गेले? टोल सुरू झाला, जनता संतापली, पण हे नेते शांत झाले. कोकणकरांच्या भावनांवर राजकारण करायचं, फोटो काढायचे, भाषणं द्यायची आणि वेळ आली की गायब व्हायचं. लोक आता सगळं पाहत आहेत. आज कोकणात एकच भावना आहे, संताप. कारण कोकणकरांना विकास हवा आहे, पण फसवणूक नको आहे. त्यांना रस्ता हवा आहे, पण सुरक्षित हवा आहे. त्यांना सुविधा हवा आहेत, पण जीव धोक्यात घालून नाहीत. हा महामार्ग कोकणाची जीवनवाहिनी आहे, पण आज त्याच महामार्गाने कोकणकरांना धूळ दिली आहे, ट्रॅफिक दिलंय, अपघात दिलेत, मृत्यू दिलेत आणि आता टोलचा भुर्दंडही दिलाय. जोपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल वसुली बंद झाली पाहिजे. कारण प्रत्येक अपघाताची नैतिक जबाबदारी प्रशासनावर आहे. प्रत्येक ट्रॅफिक जामची जबाबदारी प्रशासनावर आहे. प्रत्येक मृत्यूची जबाबदारी प्रशासनावर आहे. लोकांचा संयम आता संपत चाललाय आणि हा रोज जर रस्त्यावर उतरला तर त्याला जबाबदार कोण असणार? आता कोकणकरी म्हणू लागलेत, एवढ्यात टोल सुरू करू नका, आधी रस्ता पूर्ण करा, सुरक्षित करा, मग पैसे घ्या. अन्यथा लोक पर्याय शोधतील, गावोगावचे रस्ते वापरतील, पेट्रोल जास्त जळलं तरी चालेल, पण टोल नाक्यावरची कमाई कमी झाली पाहिजे. कारण लोकांच्या सहनशीलतेचाही एक अंत असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोकणकर साधा आहे, पण अन्याय सहन करणारा नाही. हा तोच कोकण आहे ज्याने संकटातही डोकं वर करून जगाला शिकवलंय. पण आता लोक विचारतायत, रस्त्यापेक्षा लोकांचा जीव स्वस्त झालेत का? आपण रस्त्यावर टोल घेणं म्हणजे सरळ सरळ कोकणकरांच्या जखमेवर मीठ सोडणं आहे. कोकणकरांना आता भाषणं नको आहेत, त्यांना रस्ता हवाय. घोषणांवर नाही, कामावर विश्वास बसतो. आधी सुरक्षित रस्ता द्या, मग टोल घ्या. अन्यथा हा संताप फक्त सोशल मीडियावर आणा नाही, तो रस्त्यावर उतरेल. आमचा विकासाला विरोध नाही, पण फसवणुकीला आहे. आमचा टोललाही विरोध नाही, पण आधी रस्ता पूर्ण करा, सुरक्षित करा आणि मग पैसे घ्या. कारण हा फक्त रस्त्याचा विषय नाहीये, हा कोकणकरांच्या जीवाचा विषय आहे. आणि लक्षात ठेवा, कोकणकर शांत आहे, पण मुका नाही. जर तुम्हालाही वाटत असेल की अपूर्ण मुंबई गोवा महामार्गावर टोल वसुली हा कोकणकरांवर अन्याय आहे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक कोकणकरांपर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अपूर्ण रस्त्यावर टोल घेणं योग्य आहे का? तुम्हाला या महामार्गावर ट्रॅफिक, खड्डे आणि मनस्तापाचा अनुभव आलाय का तेही सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोकणकरांचा हा आवाज बुलंद करा. कारण प्रश्न फक्त टोलचा नाही आहे, प्रश्न आपल्या जीवाचा आहे, आपल्या कोकणाचा आहे. आधी सुरक्षित रस्ता द्या आणि मग टोल घ्या. नमस्कार, धन्यवाद.